बऱ्याच लोकांना दररोज ताक प्यायची सवय असते, पण थंडी आली तर ताक प्यावं की नाही प्यावं, ताक प्यायला तर त्रास होईल का, असे अनेक गैरसमज आपल्या मनामध्ये असतात. तर याचंच उत्तर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत देते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मुळात ताक हे केवळ थंड नसतं, तर ते पचनासाठी अमृत सध्या मानलं जातं. थंडीत ताक पिण्याचे फायदे आणि त्याची काळजी काय नेमकी आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मुळात थंडीमध्ये तुम्ही ताक पिऊ शकता. याचा फायदा आहे तो म्हणजे फायदा नंबर 1, पचन सुधारतं. हिवाळ्यात आपण अनेकदा जड किंवा तेलकट पदार्थ जास्त खातो. ताकातील प्रोबायोटिक्स जे आहेत म्हणजे चांगले बॅक्टेरिया जे आहेत ते पचनशक्ती वाढवतात आणि गॅस अपचनाचा जो त्रास आहे तो सुद्धा कमी होतो. दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. ताकातील पोषक घटक शरीराची प्रतिकार शक्ती जी आहे ती टिकून ठेवण्यासाठी मदत करतात. यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे हायड्रेशन. थंडीमध्ये आपल्याला तहान कमी लागते, ज्यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता सहज जाणवायला लागते. ताक शरीरातील पाण्याचं प्रमाण जे आहे ते बॅलन्स करण्यासाठी मदत करतं. मुळात थंडीमध्ये ताक पिण्याचे 3 महत्त्वाच्या टिप्स सुद्धा यापुढे मी तुम्हाला देते. टिप नंबर 1, जर तुम्हाला सर्दी खोकला असेल, त्याचा त्रास लवकर होत असेल तर तुम्ही या गोष्टी पाळल्या पाहिजेत. कारण ताक हा शरीरासाठी कितीही फायद्याचं असलं तरी सर्दी खोकला असेल तर थोडाफार त्रास होऊ शकतो. मग अशा सगळ्यांनी ताक पिण्यासाठी महत्त्वाची वेळ कुठली पाळली पाहिजे, ती म्हणजे ताक नेहमी दुपारच्या जेवणासोबत प्यायचं. सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा ताक पिणं तुम्ही टाळलं पाहिजे, कारण रात्री कफ वाढण्याची जी शक्यता असते ती मोठ्या प्रमाणात असते. दुसरं म्हणजे तापमान. फ्रीजमधलं थंडगार ताक पिण्याऐवजी रूम टेम्परेचरला तुमचं ताक आणा, बाहेर ठेवा आणि नंतर ते प्या, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. त्यानंतर मसाल्यांचा वापर. ताकाचा थंड प्रभाव कमी करण्यासाठी जिरे पूड, सुंठ, काळी मीठ किंवा थोडंसं हिंग टाकून ते जर तुम्ही प्यायलं तर याचा फायदा तुम्हाला होणार आहे. पचायला सुद्धा हे हलकं आहे आणि याने तुम्हाला कफ सुद्धा होणार नाही. त्यामुळे ज्यांना सर्दी खोकल्याचा त्रास आहे त्यांनी सुद्धा बिनधास्तपणे या टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही ताक पिऊ शकणार आहात. आता आपण कोणी ताक प्यायचं, कधी प्यायचं, कसं प्यायचं हे सगळं पाहिलेलं आहे, पण कोणी ताक पिणं टाळलं पाहिजे याचं सुद्धा मी तुम्हाला उत्तर देते. तर ज्यांना तीव्र सांधेदुखी, त्याचबरोबर दमा किंवा ज्यांना थंडीचा खूप जास्त त्रास होतो, त्यांनी अतिशय थंड हवामानामध्ये ताक पिणं हे टाळलं पाहिजे किंवा ताक प्यायचं असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर ताक ताजं असावं, आंबट नसावं आणि त्यात सुंठ, जिरेपूड टाकलेली असावी. असं ताक हिवाळ्यामध्ये आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे. तर तुम्हाला मी ताकाचे फायदे सांगितले. हिवाळ्यामध्ये सुद्धा ताक तुमच्या शरीरासाठी किती बाप आहे आणि किती भारी तुम्हाला तुमच्या शरीराला फायदा करून देणार आहे हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. त्यामुळे या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. आणि इतर कुठल्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ बनवायचे असतील तरी मला सांगा. त्या विषयांवरती आपण व्हिडिओज बनवू आणि त्याची उत्तरं तुम्हाला देऊ. आणि लोकमत सखीला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.